मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलक राज्यभर एकवटले आहेत. मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्यातील वादामुळे मोठं राजकारण रंगलं आहे. त्यातच आता सातारा जिल्ह्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. कराडमध्ये गुरुवारी झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणूक 2024 साठी कराड तालुक्यातील प्रत्येक गावातून 2 ते 3 आणि नगरपालिका हद्दीतील प्रत्येक वॉर्डातून 1 उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे. या निर्णयामुळे लोकसभेच्या उमेदवारांपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे. दरम्यान या निर्णयानुसार अर्ज दाखल झाल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची वेळ येणार आहे. 10% आरक्षण मी स्वीकारलं नाही, त्यामुळे माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणला जातोय. अधिवेशनात SIT चौकशी स्थापन करण्यात आली आहे. मात्र चौकशी पूर्ण होण्याआधीच मला अटक करण्याची तयारीही सुरू करण्यात आलेली आहे. मला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात, असा दावा मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगोली निर्देश केला आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी सरकारने अधिवेशनात SIT स्थापन करण्याची घोषणा केली. यामुळे राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 ते 3 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला आहे.